मागील 2 वर्षापासून फरार असलेला खून या अतिशय गंभीर गुन्ह्यातील आरोपी मंडलेश्वर मध्य प्रदेश येथून जेरबंद करून खुनाचा गुन्हा उघडकीस. गुन्हे शाखा युनिट 2 ची यशस्वी कामगिरी. माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त, माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे तसेच माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे नाशिक शहर यांनी शहरातील रेकॉर्डवरील पाहिजे फरार आरोपितांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखेत सूचना दिलेल्या आहेत. दिनांक 7/12/2023 रोजी लहवीत येथील रेल्वे पूल क्रमांक 17413135 चे जवळ तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी फिर्यादी यांचे वडील आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत काम करत होते. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्यांचे काम आटोपून ते निघण्याची तयारी करत असताना फिर्यादी आणि त्यांचा साथीदार असे पाणी पित असताना आरोपित मजकूर गुलाबसिंग आखाडे याने काही एक कारण असताना त्याच्या हातातील लोखंडी पहारीने फिर्यादी यांच्या वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणी त्यांच्या डोक्यास आणि पाठीला गंभीर दुखापत झाल्याने ते खाली पडले. त्यांना फिर्यादी हे सोडवण्यास गेले असता आरोपित मजकूर गुलाबसिंग आखाडे याने फिर्यादी यांच्या मागे लोखंडी पहार घेऊन धावू लागला. नंतर तेथून पळून गेला. फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांस लागलीच कॉन्टोमेंट हॉस्पिटल देवळाली कॅम्प येथे वडिलांना उपचारासाठी दाखल केले असता त्यांच्यावर उपचार चालू असताना ते मयत झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. त्यावरून फिर्यादी यांनी त्यांच्या वडिलांना लोखंडी पहारीने मारहाण करणारा आरोपित मजकूर गुलाबसिंग आखाडे याच्या विरोधात देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हे रजिस्टर नंबर 102/2024 भारतीय दंडविधान कलम 302-506 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदरचा गुन्हा दाखल होताच गुलाबसिंग आखाडे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. तो मिळून न आल्याने सदरचा गुन्हा हा तपासावर प्रलंबित होता. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे सदर आरोपित मजकूर गुलाबसिंग आखाडे याचा शोध घेत असता त्याचा काही एक ठाव ठिकाणा मिळत नव्हता. त्यामुळे सदरचा गुन्हा घडला त्यावेळेस तेथे काम करणारे साक्षीदार यांच्याकडे विचारपूस करून सदर परिसरात सविस्तर माहिती काढून मिळालेल्या माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी हा मध्य प्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यात विविध ठिकाणी राहत असल्याचं निष्पन्न झालं. सदरची माहिती माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे तसेच माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांना देऊन त्यांनी गुन्हे शाखा युनिट 2 कडील टीम यांना योग्य ते मार्गदर्शन करून मध्य प्रदेश राज्यात पाठवण्याची परवानगी दिली. त्यावरून गुन्हे शाखा युनिट 2 कडील श्रेणी उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस अंमलदार प्रदीप नन्नवरे, पोलीस अंमलदार संतोष सुपेकर, चालक पोलीस अंमलदार जितेंद्र वजिरे अशांना मध्य प्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यात पाठवून नमूद पथक यांनी सदर ठिकाणी जाऊन आरोपित मजकूर याचा सतत 2 दिवस तेथे थांबून अहोरात्र परिश्रम करून श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गुलाबसिंग आखाडे हा ग्रामचोली पोलीस स्टेशन मंडलेश्वर पोलीस ठाणा तालुका माहेश्वर जिल्हा खरगोन राज्य मध्य प्रदेश येथे असल्याबाबत माहिती मिळाल्याने नमूद पथक त्यांनी सदर ठिकाणी जाऊन गुलाबसिंग आखाडे याचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्याचे नाव गुलाबसिंग मंगीलाल आखाडे वय वर्ष 50 राहणार ग्राम बेरछा पोलीस स्टेशन सिवाना तहसील भिकनगाव खरगोन राज्य मध्य प्रदेश असे सांगितले. त्याला सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याला पुढील कारवाई कामी ताब्यात घेऊन मध्य प्रदेश राज्यातून प्रवास करून नाशिक येथे आणून आरोपिताला पुढील कारवाई कामी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त, माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपआयुक्त गुन्हे तसेच माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शहर नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार प्रदीप नन्नवरे, पोलीस अंमलदार संतोष सुपेकर, चालक पोलीस अंमलदार जितेंद्र वजिरे अशांनी केली आहे. देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये
102/2024 भारतीय न्याय भादवी कलम 302 506 IPC प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्यामध्ये गुलाबसिंग आखाडे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झालेला होता। 2023मध्ये ही घटना घडलेली होती, त्याप्रमाणे देवळी कॅम्पला गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यातील आरोपी हा मागील 2 ते 2.5 वर्षापासून फरार होता, तो मिळून येत नव्हता, त्यामुळे सदर गुन्हा हा प्रलंबित होता। सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आम्हाला माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय DCP क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मिटके सर यांनी आदेशित केले होते की सदर गुन्हा उघडकीस आणायचा आणि सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले होते। त्यामुळे आम्ही सदर गुन्ह्यातील आरोपी याचा शोध घेण्यासाठी तेथील मिळालेली माहिती आणि तांत्रिक माहिती याचे आम्ही ॲनालिसिस केले आणि ॲनालिसिस करून सदर आरोपी हा खरगोन जिल्हा मध्य प्रदेश येथील असल्याची माहिती मिळाली। सदरची माहिती आम्ही वरिष्ठांना कळवल्यानंतर मान्य वरिष्ठांच्या पूर्व परवानगीने आमच्या गुन्हे शाखा युनिटचे PSI पठाण साहेब, सोनार साहेब, पोलीस हवालदार नन्नावरे, पोलीस हवालदार सुपेकर आणि पोलीस हवालदार वजिरे अशांचे पथक मध्य प्रदेश येथे खरगोन जिल्हा येथे जाऊन त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला असता PSI पठाण साहेब आणि सोनार यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्याला चोली पोस्ट मंडलेश्वर, तालुका माहेश्वर, जिल्हा खरगोन मध्य प्रदेश येथून आरोपी नामे गुलाबसिंग आखाडे यास ताब्यात घेण्यात आले असून त्यास पुढील कारवाई कामी देवळी कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस स्टेशनला देण्यात आलेले आहे। तो किती वर्षापासून तिथे राहत होता? तो गुन्हा घडल्यापासून महाराष्ट्रामध्ये गुन्हा घडल्यापासून तो नाशिकमध्ये असताना तिथून मध्य प्रदेशमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सुमारे 2 वर्ष त्याचं अस्तित्व लपून तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात तो राहत होता, त्यामुळे त्याचा ठाव ठिकाणा हा पोलिसांना मिळून येत नव्हता। तर त्याचा तपास चालू आहे। कारण म्हणजे मयत आणि आरोपी यांच्यात प्रॉपर्टीचा काहीतरी वाद होता, त्या वादाच्या कारणावरून त्यांनी हा गुन्हा घडलेला होता। तरी ते सखोल तपास पुढील देवळी कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे। गुन्हा रजिस्टर नंबर 102/2024 भादवी कलम 302 506 प्रमाणे देवळी कॅम्प पोलिसांना हा गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने त्या गुन्ह्यातील फरार आरोपी ज्याची माहिती काढत होतो, त्यासाठी आमच्या सहाय्यक पोलीस आयुक्त वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी आदेशित केल्याने मी PSI पठाण सोबत आमचे गुलाब सोनार, संदीप नन्नावरे, संतोष सुपेकर आणि चालक जितेंद्र वजिरे असे आमच्या वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही सदर वाहनाने मध्य प्रदेश खरगोन जिल्ह्यामध्ये सदर गुन्ह्याच्या आरोपीचा तपास करत असताना सदरचा आरोपी हा मंडलेश्वर हद्दीमध्ये चोली या गावात असल्याची आम्हाला बातमी मिळाल्याने आम्ही सदर ठिकाणी अहोरात्र मेहनत करून 2 दिवस त्या ठिकाणी माहिती घेऊन सदरचा आरोपी याला त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ताब्यात घेऊन देवळी कॅम्प पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेला आहे। वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही तपासकामी गेलेलो असतो, तिथे आम्हाला पुष्कळ अडचणी आल्यात। दुर्गम भाग होता, गावं होते, छोटे गावं होते, तिथे अडचणी अशा आल्या का त्याचा चेहरा सुद्धा माहिती नव्हता। तरी आम्ही 2 दिवस तिथे राहून इथल्या बातमीदारांशी, आमच्या मित्रांशी कॉन्टॅक्ट करून रात्री कोण कुठे जातोय त्याची काही एक माहिती नसताना तर आम्ही त्याला बरोबर ताब्यात घेतलेला आहे। पाठलाग केला त्याचा, तो पळून गेला, परत पळाला, पण आम्ही तपासामध्ये यशस्वी झालेलो आहे। कर्णिक साहेबांच्या मार्गदर्शन आम्हाला चांगलं भेटलं आहे आणि हेमंत तोडकर साहेब यांनी पण आम्हाला रात्रभर मदत करून, फोनवर कॉन्टॅक्ट करून, रात्रंदिवस करून याला आम्हाला यशस्वी झाण्यात यांचा अधिकाऱ्यांचा आम्हाला मदत आहे। 2023 मध्ये घडलेला होता। ते नाते संबंधित होते, ते काम करण्यासाठी तिथून इथे आलेले होते। यांनी मारल्यानंतर हा पळून गेल्यानंतर हा गावात एकही दिवस गेला नाही, तेव्हापासून फरार होता। हा वेगवेगळ्या गावांमध्ये काही 2 महिने तिथे, 6 महिने तिथे असा राहत होता, त्याच्यामुळे तो भेटणं फार मुश्किल होतं। पण आम्ही त्याला पकडून इथं जमा केलेला आहे देवळी कॅम्पला।